स्वामी विवेकानंदानं रेल्वेतून पाहा. ते पाहिल्या बरोबर स्वामींनी काही विचार न करता चालत्या गाडीतून उडी मारली. चालत्या गाडीतून उडी मारली, धावत गेले. त्या गटारातून पिलाला वरती काढलं. लक्ष देऊ नाही का, मी तुम्हाला विचारणार आहे. पिलाला वरती काढलं, अंगावरचं उपरणं काढलं आणि त्याला स्वच्छ केलं आणि पिलाला खाली ठेवलं. आता मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, त्या डुकराच्या पिलाला गटारातून स्वामींनी वर काढलं, स्वच्छ केलं आणि खाली ठेवलं, ते पिल्लू कुठे गेलं असं? कुठे गेले? कुठे गेले पिल्लू? ते पिल्लू कुठे गेलं? गटारात गेलं. परत त्यांनी त्या पिलाला वरती काढलं, परत स्वच्छ केलं, परत खाली सोडलं, परत ते पिल्लू कुठे गेलं? का गटारात गेली ते पिल्लू का? कारण त्या पिलाला काय आवडतं? काय आवडतं? काय आवडतं? मोठ्यांचं काय आवडतं? गटार आवडतं. कोणत्या पिलाला? कोणत्या पिलाला? डुकराच्या पिलाला. डुकराच्या पिलाचं ऐकायला लागते मी इथं. डुकराचं नाही सांगत महाराज, हे डुकराची पिलं म्हणजे सगळे तुम्ही, आम्ही जीव रूपी डुकराची पिलंच आहेत महाराज. संसार रूपी गटारामध्ये आपण बुडायला लागलो. सद्गुरू बाबा रूपी, संत स्वामी रूपी, बाबा रूपी विवेकानंद येतात, आपल्याला या गटारातून वरती काढतात, स्वच्छ करतात नाम साधनेने. आपल्याला एखादी साधना सांगतात, स्वच्छ करून पिलू जर सोडलं तर पिलू नीट राहत का गटारात जात? आणि त्याला कितीही वेळा ते पिलू जर गटारात गेलं, त्याचा स्वभाव आहे गटारात जाणं. संतांचा स्वभाव आहे पिलाला गटारातनं वाचणं. मी बोलत नाही, बुडते जन न देखाव्या डोळा. हो, या प्रकारे संत इथं आलेत केवळ आणि केवळ तुमच्या माझ्यासाठी. हो, केवळ आणि केवळ तुमच्या माझ्यासाठी. म्हणून संत तुम्हाला मला या ठिकाणी दिशा दाखवतात. काय करा रे बापानो साधन हरीचे जेणे करणीचे. अशी काहीतरी साधना करा ज्यानं आपलं जन्म मरण चुकेल. अशी काहीतरी साधना करा. पुढे नाही आपल्याला पुढे नाश होणार नाही. नाश अशी काहीतरी साधना करा जेणे न हे जन्म यमाची यातना. ऐशी या साधना संत आपल्याला ही साधना सांगतात. कोणती साधना आहे माझी? नाम संकीर्तन साधन पै सोपे भक्ती मार्ग बहु सोपा. या सगळ्या गोष्टी परमार्थातल्या तुकोबारा किंवा आधी करून संत आपल्याला सांगतात की परमार्थ करा. का? याच्यामध्ये जे आले का, याच्यामध्ये जे आले का ते नाचले नाही महाराज. मग नाम घेता वाया गेला ऐसा पुण्य ऐकला नाही. म्हणून हा अनुभव अतिशय सुंदर आहे. म्हणून हा अनुभव समाजा पुढे मांडला पाहिजे. तुकोबारा आज हा अनुभव म्हणतात. काय अनुभव आला तुमचा? काय अनुभव आहे? मग तुकोबारांनी हा अनुभव व्यक्त करण्याकरता एक रूपक घेतलं. रूपक कसं घेतलं? गवळणी गोकुळातल्या बाजाराकरता गेल्या. मथुरेच्या बाजार आटोपला त्यांचा. बाजार आटोपला त्या चौकामध्ये बसल्या. बराच वेळ झाला बसल्या तिथे. काही लोकांनी पाहिलं, का ग गवळणी न सकाळपासून इथं बसल्यात, घरी नाही जायचं का? मग त्या गवळणीने सांगितलं, आम्हाला घरी जायचंय, पण आमची परिस्थिती काय झाली? अभंगाची.
अवस्था तो खूप बरा आहे. गवळणीच्या रूपातनं सांगतात मी घरी जाण्याची वाट रस्ता विसरलो. घर कोणतं, रस्ता कोणता, तुम्ही आले कुठं? तो खूप बरा म्हणतात मृत्यू लोकात या बाजाराला आलो आम्ही. पण या बाजाराला आल्याच्या नंतर देहरूपी आमचं जे घर आहे त्याचीच वाट आम्ही विसरलो. आणि सांगू का, ही परमार्थामधले सर्वोच्च पद आहे. परमार्थामधलं हे सर्वोच्च पद आहे. ज्या दिवशी आपण आपल्या देहाची अवस्था विधीही करू का, किंवा विधी होईल का, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण परमार्थाला सुपर झालो. विठ्ठल परमार्थ करायचा, या वरल्यांगण परमार्थ नाही मा. तुका म्हणे नको वरपंग देवा. वरपंग परमार्थ तुकोबरे म्हणतात देवाला आवडतच नाही आणि तो नकोच आहे. आपला परमार्थ कसा चाललाय, आपला जो परमार्थ आहे हा चाललाय कसा, वरपंग आहे, देखावा आहे. अंतःकरणातून आपला परमार्थ काय आहे मी बोलत नाही महाराज. तर कबीरदास महाराज म्हणतात ऊपर की तो खूप बडी, अंदर की तो राम. म्हणून वरून परमार्थ करण्यापेक्षा अंतःकरणातून परमार्थाला किंमत आहे. अंतःकरणातून परमार्थाला किंमत आहे. आणि जोपर्यंत आपण अंतःकरणातून परमार्थ करत नाही, बरं ठीक आहे, अंतःकरणातून जर परमार्थ करायचा असेल तर त्याच्याकरता वरली ही बाजू पाहिलीच पाहिजे, कारण हेही गरजेचंच आहे, हेही गरजेचंच आहे. पण चला अंतःकरणातून परमार्थ केला पाहिजे. कसा? अंतःकरणातून जर परमार्थ केला तर सांगू का, नक्कीच आपला परमार्थ सफल होतो, सफल होतो. त्याला काळ वेळ लागत नाही, त्याला वय लागत नाही, फक्त शुद्ध अंतःकरण लागतं. शुद्ध अंतःकरणाने जर आपण आपल्या भगवंताचं नामस्मरण केलं तर ताकद किती निर्माण होते आहे का, किती ताकद निर्माण होती. उदाहरणाने सांगतो तुम्हाला. आज जर तुम्ही पंढरपूरला गेला, देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर तुम्हाला एका वेश्येच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय देव तुम्हाला दर्शन देत नाही. पण वेश्येच्या मुलीला एवढं सर्वोच्च पद देवानं दिलंय, त्याचं कारण काय? तिनं फक्त अंतःकरणातून देवाचं भजन केलं. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा. बरं म्हणतात तू अंतरीची गोडी घेतो, अंतरीची गोडी घेतो. आणि जोडी कशाची आहे? कोण्या भावाची? भावाची का भावाची? तो भाव नाही, भाव या शब्दाचा अर्थ प्रेम. प्रेम भावानं अंतःकरणातून केलेलं जे भजन आहे, जे साधन आहे, फक्त त्याला ते लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. त्याला केवळ आणि केवळ भाव आणि प्रेम लागतं. भाव का भूका है बस भावईचाही, त्याला फक्त भाव लागतो. देवा भावाचा भुकेला,
भुकेला, तो फक्त भावाचा भुकेलेला आहे. काही न लगे एक भावाविन देव कैचा पावे, भावाविन देव कैचा दादा काय दादा काहीतरी मला खाना ठाव म्हणे मी आयो. ठाला ठाला देवाला फक्त भाव लागतो. मला भाव जर असेल तर तो परमात्मा आपलं वरपंग पाहत नाही, वरचं काय आपलं ते पाहत नाही. आणि वरचा जर भाव देवानं पाहिला असता तर देव. आता विचार करा, प्रभू रामचंद्रजी वनगमन करत असताना जानकी मातेचा शोध घेत असताना शबरीच्या आश्रमामध्ये आले. शबरीची जर अवस्था आपण पाहिली तर काही वर्ष शबरी भगवंताची साधना करते. शबरीनं स्नान केलेलं नाहीये. नक्कीच त्यावेळेला टूथपेस्ट प्रस्त नव्हतंच. हा ते फक्त एकच होतं महाराज, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. फक्त भजन. परिणाम देव तिथं आले आणि आपण ऐकलंय, बोरे खाय भिल्लनीचे. बोरे पण देवानं तिचं उच्चिष्ट बोर खाल्लंय. देवानं शबरीचं उच्चिष्ट बोर खाल्लंय. बरं चला शेवट सांगू का तुम्हाला शबरीच्या कथेमध्ये. बघा, ज्या वेळेला शबरीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रजी आले आणि रामचंद्रजी शबरीच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर शबरीला सुंदर आसनावरती बसवलं आणि बसवल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राची पाय धुण्याची इच्छा व्यक्त केली. कोणी? शबरीनं. आता लक्ष देऊ नका, शबरीनं देवाचे पाय धुवायची इच्छा व्यक्त केली. ठीक आहे म्हणे, प्रभूनं सांगितलं तुझी इच्छा. पाय धुवायला बसली शबरी. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, शबरी पाय धुवायला बसली पण आता शबरी पाहते पाय धुवू कशामध्ये. अरे शबरीकडे काय नव्हतं? पात्र नव्हतं पाय धुण्यासाठी. काय नव्हतं? पात्र नव्हतं. हा पात्र नव्हतं. आता कशामध्ये पाय धुवू याचा विचार करते शबरी. आणि थोडासा आपला विचार करा, आपण जर यदा कदाचित देव आपल्याकडे आला, आपण तेवढ्या अधिकाराचे आहोत नव्हत, आपण आपली परीक्षा घ्या. आपल्याकडं कोणाकडं देव जर आला तर स्टीलची पात्र आहेत देवाचे पाय धुवायला. कोणाकडे जर्मनची आहेत, कोणाकडे तांब्याची आहेत, कोणाकडे पितळाची आहेत, कोणाकडे चांदीची आहेत. देव जर आलाच तर कोणाकडे सोन्याचे पात्र आहेत देवाचे पाय धुवायला. फक्त दुर्भाग्य एवढंच आहे, आपल्याकडं पात्र आहे, आपल्याकडं पात्रता नाही. शबरीकडं पात्र नाही पण पाय धुण्याची ती काय आहे? पात्रतेची. कसं का? पात्रता कुठून आली? प्रेम आणि भावामुळे. म्हणून देवाला याच्यात काही लागत नाही. देव तुमचं वरपंग पाहत नाही, तुम्ही कोण आहे. म्हणून अंतःकरण शुद्ध प्रेमानं जर भगवंताची साधना केली तर ही अवस्था प्राप्त होती. कोणती अवस्था प्राप्त होती? आपण सर्वस्वाला विसरून जातो महाराज, विसरून जातो. जी अवस्था गवळणींना प्राप्त झाली, मैं भुली घर जाने बाट, कोरश बेचन आई हात. पण तुमची ही अवस्था झाली, तुम्ही घरचा रस्ता विसरला. याला कारण तरी काय आहे? दुसरा रे मन मोहनला
सांगतात त्याला पाहिलं. कानारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. भगवंताला पाहला बरोबर आम्ही आमच्या सर्वस्वाला विसरलो. आणि ही अवस्था व्हायलाच पाहिजे महाराज. देवाला पाहलं का पाहलं बरोबर आपणही सर्वस्वाला विसरायला पाहिजे. बरं मला सांगा, आपण देवाला पाहत नाहीत का पाहून पाहत नाही? आंधळ्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक डोळे नसणारे आंधळे आणि दुसरे डोळे असणारे आंधळे. मग डोळे नसणारे आंधळे बरे, डोळे असणारे आंधळे बरे? नसणारे बरे ना, त्याचा काही त्याच्यात विषयच नाही. त्याला डोळे नाहीत ते त्याचा विषयच नाही. पण डोळे असून जे आंधळे ते काही उपयोगाचे आहेत का? मग आपण कोणते आंधळे? आपल्याला सगळं दिसतंय तरी सुद्धा आपण आंधळे. कसे आंधळे? कळत आहे आपल्याला, आपल्याकडं ज्ञान आहे, मनुष्य देहामध्ये ज्ञान आहे, पण अज्ञानानं आपण काय झालो? आंधळे झालो. परत सरळ परत विचारतो तुम्हाला, मला सांगा, ज्यानं झोपीचं सोंग घेतलंय त्याला उठवता येतंय? जो खरा झोपला त्याला उठवता येते? जो खरा झोपला त्याला उठवता येते? ज्यानं झोपीचं सोंग घेतलं, मावशी बोल ना आता. आता बोल ना आता. तो अपार आल्या झोपीचं सोंग घेतो तू नाही का? उठवतो का? पावशा उठली तरी सुद्धा उठवतो का? नाही. ज्याला झोपीचं सोंग घेतलं का त्याला उठवणं जड जातं. तुम्ही आम्ही झोपीचं सोंग घेतलेलं आहे. झोपीचं म्हणजे कोणत्या झोपीचं? कोणत्या झोपीचं? आपल्याला सगळं कळतंय. झोपीचे दोन प्रकार आहेत. आपण जी झोप घेतो ती झोप इथं सांगायची नाहीये. मग आपण खऱ्या झोपीत येत आता आत काय प्रमाणित काय त्याच्या बाहेर जागे आत कैसे घरात घरकुल केले. या घरामध्ये आपण बाहेर जागे आणि आतमध्ये म्हणजे कुठं? आपण मूळ जागेवरती म्हणजे आपल्या हिताच्या ठिकाणी झोपलेलो आहे. पण इथून जर जागा करायचं असेल तर त्याला झोपलेला जागी करता येतं, पण ज्याला सोंग घेतलं त्याला करता येत नाही. चला, म्हणून सोंग नकोय, सोंग नको, त्याला जागा करता येतच नाही. सोंग टाकून दिलं पाहिजे, सोंग टाकून दिलं पाहिजे. पण चला, सोंगा नको असे ना, तुम्ही एकदा त्याच्यापर्यंत जा आणि एकदा त्याला पहा. एकदा जर त्याला पाहिलं तर चला. त्याला पाहायला डोळे लागतात ना, आपल्याला डोळे. मग देव दिसतो कोणत्या डोळ्यानं? देवाला पाहायचे जे डोळे ते वेगळे आणि आपले जे डोळे ते वेगळे. देवाला जर पाहत असलं तर देव डोळ्याला दिसत नाही. मग काय घालावं लागत? तू काय घालावं लागत? देवाला पाहायचं म्हणल्यावर चष्मा घालावं लागत. तू कोणता चष्मा? कोणता चष्मा घालावं लागत? तू म्हणजे जा डॉक्टर कडं, जा बाजारामध्ये तो चष्मा का? नाही. मा कृष्णांजन एक वेळा ज्ञानाचा चष्मा, भक्तीचा चष्मा हा जर असेल तर तो दिसतो. विढाला विढाला हा जो चष्मा आहे यानं तो दिसतो. एकदा का त्यानं तो पाहिला, त्या डोळ्यानं जर तो पाहिला का मग या डोळ्यानं सर्वत्र तो दिसतो. पण एकदा का त्याला पाहिलं मग आपण कोण होतो? हरीचे दास होतो. मग हरीच्या दासाला सगळीकडे काय दिसतं? हरीची दासा
हरी होईल अंगे देव झाला तो हरी देसी तयाशी हे जेवण आवघे देव. एकदा का तो पाहिला महाराज, हो दिव्य दृष्टीनं ज्ञानात्मक चक्षुण तो जर पाहिला ना, मग काय पाहा महाराज. काय दिसतं सगळीकडे, काय दिसतं, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनारी. सर्वत्र काय दिसतो, तोच दिसतो महाराज. कसा कसा दिसतो, तो जसा आहे तसा. कुठं दिसतो, सगळीकडे दिसतो. म्हणून तर आमच्या घरी जाण्याची अडचण झाली. का, कारण कुठं पाय टाकावा. कपगटारू देखे आदे कपगटारू देखे देखे तो सब वहीने घेरा. ही भूमिका होती, ही भावना होती. कशी सर्वत्र तो दिसतो. बरं मला सांगा, तो सर्वत्र आहे का तो सर्वत्र नाही का आपल्याला दिसत नाही? तो सर्वत्र नाही का आपल्याला दिसत नाही? आपल्याला दिसत नाही का आपण बघत नाही? तो बघत नाही का, बघत नाही? बरं आपली बघण्याची इच्छा नाही का, आपले गुणदोष आपल्याला बघू देत नाही? तिळे तिळे पुण्य साचा बहुत सुकृताची सोडी. बघा, तो दिसण्या करता, त्याची आवड निर्माण होण्याकरता बहुत सुकृताचं अनंत जन्माचं पुण्य पदाला लागतंय. आपले ते नाहीये. सुकृताचं पुण्य बहुत नाहीये. या जन्मात तरी आपण पुण्यात्मक कर्म करावं, आणि ते जर केलं तर नक्कीच तो आपल्याला प्राप्त होईल. विठाला तुकोबारा म्हणतात, त्याच्यामुळं मी घरचा रस्ता विसरले. बर, काय विसरलं तर त्याला पाहिल्यामुळं सर्वत्र तो दिसू लागला. त्याचा परिणाम काय झाला? आता मी थांबलो. का थांबलो? कारण माझ्या मनामध्ये जी शंका होती, माझ्या मनामध्ये जी भीती होती, ती नष्ट झाली. शेवटचं चरण भूत दाखिता बाहेर
घेत भैरे तुका भागा रे सब मन का धोका कान्हा रे मन मोहन लाल सबही विसरो देखे गोपाल विठोबाल मैं भूली घर जानी बाट गोरश बेचन आई हाट काना रे मनमोहन लाल सब ही विसरू देखी गोपाल. अभंगाचा भावार्थ थांबवतो अगदी 5 मिनिटामध्ये आपण थांबूया. काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र. काय चरित्र भगवंताचं? अलौकिक असं भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. या भगवंताचं चरित्र काय वर्णन करायचं त्याचं एकमेव कारण आहे. ज्या चरित्राच्या श्रवणाने वर्णनाने मननाने चिंतनाने मोक्षाची प्राप्ती होते असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. भगवान गोकुळामध्ये प्रगट झाले, मथुरेमध्ये मग प्रगट झाले, गोकुळामध्ये आले. भगवंतांनी लीला करायला प्रारंभ केला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अनेक प्रकारे भगवान लीला करू लागले. भगवान रांगू लागले. रांगता भगवान चालायला लागले. भगवंतांनी सर्व गोपाळ एकत्रित केले आणि भगवान परमात्मा गोकुळांना घेऊन अनेक प्रकारच्या लीला करतात. काय खोड्या केल्या भगवंतांनी? याच्या खोड्या सांगू किती. काय खोड्यात महाराज भगवंताच्या अगदी प्रमाणाने सांगतो, फक्त लक्ष देऊ नये का. गवळणी यशोदेला गाराने सांगतात, येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके हो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाचे. गवळणी सांगतात यानं आमचा दरवाजा उघडला. कोणता दरवाजा उघडला? कोणता दरवाजा उघडला? लाकडाचा दरवाजा, अल्युमिनियमचा दरवाजा. कोणता दरवाजा उघडला? अज्ञानाचा जो दरवाजा त्यानं तो उघडा केला. येणे शिंके वो तोडिले. कोणतं शिंक तोडलं? शिंक हे त्रिगुणाचं आहे. सत्व रज आणि तम यानं हे शिंक तोडलं. दया दुधाचे बक्षिले. बघा, आणि यामध्ये जे सार आहे हे त्यानं भक्षण केलं. आणि ओलंडिले ताकाचे. ताकाचे म्हणजे सरोवर, ताकाचे म्हणजे प्रपंच त्यानं ओलांडला. आम्ही याच्यामध्ये जे गुडफुडत होतो, किती वेळा जन्मा यावे, ही जी आहे ना त्यानं ओलांडलं. अशा प्रकारे खोड्या सांगू लागल्या. मग एक यशोदा खोड्या ऐकते महाराज. पण 5 वर्षाची माझे बाळ अंगणी खेळ खेळ का लटकची घेता अळगे गोकुळच्या नारी. गवळणी म्हणे यशोदेने सांगितलं की मला पुरावा पकडून द्या म्हणे. माझा विश्वास नाही तुमच्यावरती. पुढे भगवान अनेक खोड्या करतात. घर पाहून एकांताचे देव खोडी करायला गेले. पण खोड्या करतात देवानं करता केल्या खोड्या, पण कोणासाठी केल्या आणि का केल्या त्याची वेगवेगळे कारण आहेत. एकच खोडी सांगतो शिवेला पूर्णपर्यंत तो लक्ष देऊ नये का. काय खोड्या केल्या, कशासाठी केल्या? 3 प्रकारच्या गवळणी होत्या. 3 प्रकारच्या. कोणत्या 3 प्रकार? 3 प्रकारच्या गवळणी होत्या तिथे. कोणते 3 प्रकार? सासू, सून आणि लेक. एक पूर्णपणे पारतंत्र्याची गवळण होती, एक पूर्णपणे स्वतंत्राची गवळण होती आणि पारतंत्र्याची आणि स्वतंत्राची गवळण होती. सोनरूपीची गवळण पूर्णपणे पारतंत्र्यात आहे. हे लेकर आवरा बरं का शिके. पटका काढून जर त्या लेकरांनी मला पाहिलं तर मग पुन्हा बाबा जोड आणावं लागेल त्या लेकराला. आवरा. सुनरूपीची गवळण जी पूर्णपणे पारतंत्र्यात आहे. तिला जर भगवंताला पाहायला जायचंय तर ती निमित्त करायची. कशाचं? बरेला ओलांडोणी रीता करी घट मिस पाणी आची गोविंदाचीच. भरलेला डेरा पाण्याचा रिकामा पालथा करून द्यायचा आणि सांगायचं आता पाणी नाही. मग सातूचा स्वभाव जा रिकामा बाटलात का मग डोक्यावरती हंडा घ्यायचा आणि देवाला पाहायला जायचं. तरी देवाला नाही पाहता आलं, माहीत देव दिसला तर तो परमात्मा त्या गवळणीसाठी लीला करायच्या. काय काय लीला केल्या अनंत प्रकारे लीला म्हणा देवाच्या. एक गवळण गाणं सांगते. दुसरी आली धावोनी याने गबाई काय केली करली पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधुनी. असे गाणं सांगू लागल्या. दुसरी गवळण आली. दुसरी सांगू लागली, यशोदे परवा आला आमच्या घरा दारी निधला होता म्हातारा. हे सर्व गाणे ऐकले
यशोदा नयनी आले पाणी, कृष्णा खोडी देता कोणी दिवा. आता तू खोडी करू नको, खोडी करू नको. मग यशोदेनं देवाला ताकीद केलं, कृष्ण तुला मी घरी कुणाच्या खोड्या नको करू माझे बाबा. मग देवाला विचारलं, मी खोड्या करायच्या नाही, मी घरी कुणाच्या जायचं नाही, मग मी करू काय? उद्या जाई राणा सवे घेवो निगोधना, काही गोंचार न करता तू राणामध्ये जा असं म्हटलं बरोबर. त्या दिवशी भगवान परमात्म्याच्या 9 लक्ष गाई चौकामध्ये आल्या. यशोदेने सुंदर सजवलं, कन्हैयाला आणलं, सगळे गोपाळ तिथे आले आणि कन्हैयाचा हात गोपाळांच्या हातात दिला आणि यशोदेचे डोळे भरून आले. आणि यशोदा म्हणू लागली, जवळीच खेळा जाऊ नका दूरी, जवळीच खेळा जाऊ नका दूरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ए गोपाळांनो, जवळ खेळा, यमुनेमध्ये कालिया नावाचा सर्प आहे, तिथे जाऊ नका. माझा कृष्ण माझा प्राण आहे, त्याचा सांभाळ करा असं यशोदा म्हणते. आणि गाई वृंदावनात चालल्या महाराज. गाई चालल्या वनाप्रती, गाई निघाल्या, गाई वनाप्रती निघाल्या. जात असताना यशोदा आक्रोश करून रडते महाराज. वृंदावनात गाई आल्या, अनेक प्रकारे गाई चरू लागल्या. गाई चरत असताना भगवान परमात्म्याला शरीर शुद्धी गोपाळांची व्हावी याच्या करता गोपाळांच्या समावेत खेळ खेळले. कोणते कोणते? या राधिकेचा, या राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा बाई भवरा.
खेळ खेळत असताना सांगतात देवा कांदे भार मोठी भूक काय खेळा याचे सुख देवा आता खेळ सारावा परत देवा आता खेळ बंद कर असं म्हटल्याच्या नंतर मग देवानं सांगितलं चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु झाली केली वणवण पाय पेटी झाला शीन सर्वांनी गाय ओढून आणल्या मनोरूपी गाय भगवंतानं ओढवली कमल आकारामध्ये गोपाळ बसवले देवाला सांगतात देवा हे देवा आम्हाला काला दे मग देवानं सांगितलं माझे आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनी तानावे गोपाळ म्हणतात देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे देवानं आहे तिची दुरी एकत्रित केली आणि सर्व गोपाळांना काला दिला गोपाल कृष्ण भगवान की जय अनुदास किती गात प्रसाद देतो मैं भूली घर जाने बाट गोरश बेचेने आई हाट कानारे मनमोहन लाल सबही विसरो देखे गोपाल अभंगाच्या वाणीला मी पूर्णविराम देतो अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा दावा नाही विद्वान कीर्तनकार ज्ञानी पुरुष आपापल्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा भावार्थ वेगवेगळ्या मांडू शकतात अल्प असणारी माझी मती आहे या मतीद्वारे जे काही मला बोलता येईल ते मी बोलण्याचा प्रयत्न केला यामध्ये जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीच्या अज्ञानाचे दोष जे काही बरोबर असेल ते बाबांच्या चरणाला विनय बरोबर आहे स्वीकारा चुकीचं माझी मला पत्रात द्या जाता जाता एक महत्त्वाची सूचना विनंती म्हणजे अशी मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये आलं का जाताना माणसाने रिकामा जायचं नाही कीर्तनात आलं की काहीतरी घेऊन जायचं असं मी रोज सांगत असतो मागच्या हप्त्यामध्ये मी असं बोललो कीर्तनात आलं की काहीतरी घेऊन जायचं त्या का माणसानं साऊंडच उचलला साऊंड ओळखू नका आम्ही हातात आणलेत आणि संस्थांचं न्यायचं नसतं संस्थांमध्ये द्यायचं असतं भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कुरवर्य वैकुंठवासी 1008 गुरु गंगा भारती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर गुरुवर्य प्रातस्मरणीय बळराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने शिवाजी महाराज संतोष महाराज यांच्या प्रेरणेने आणि गजानन महाराज सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली समापन्न होत असणारा हा नामयज्ञ याची आज सांगता झाली काल्याच्या कीर्तनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी या नामयज्ञामध्ये आपलं सहयोग दिलेला आहे मुरुडेश्वर भगवंताच्या चरणी त्यांच्याकरता एकच विनंती आहे प्रार्थना आहे भगवंत त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आयुष्य लाभू दे कारण हे बघा दानाचं पुण्य एक विशिष्ट वेगळं आहे आणि ते कुणालाही घडत नसतं कोणाच्याही नशिबामध्ये नसतं आणि ज्याने दान केले का त्याचं पुण्य त्याला मिळत असतं म्हणून या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही या ठिकाणी दान केलेलं आहे
कीर्तनकार महाराजांचं सौजन्याच्या माध्यमातून पहिल्या दिवशीचे सौजन्य होते आमच्या हरिभक्तीपरायण संजय पाटील मोरे, दुसऱ्या दिवशीचे सौजन्य होते श्री सोपान जाधव आणि आजच्याही कीर्तनाचे सौजन्य आहे श्री अंबादास रामभाऊ मस्के यांनी या ठिकाणी सौजन्यत्व स्वीकारलं. दान एक प्रकारचं आहे, तर त्यांच्याकरता भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करेल. भगवान उत्तरोत्तर यांना अशी सद्बुद्धी होऊ दे, या संस्थांच्या माध्यमातून त्यांना खूप सेवा घडू दे ही महादेवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर गेली 2 दिवस या ठिकाणी आणि आजचा दिवस ज्यांनी अन्नदानाची सेवा केलेली आहे. पहिल्या दिवशी सकाळचा नाश्ता ज्यांचा होता ते श्री रमेश दिनकर पाटील हजारे. दुपारचं अन्नदान होतं श्री परमेश्वर गोरे रहाटगाव आणि श्री गणेश प्रल्हाद मोरे साधनापुरी. आणि संध्याकाळचा अन्नदाते होते श्री बाबासाहेब भानुदास मोरे. पहिल्या दिवशीचे जे काही अन्नदाते, त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचे सकाळच्या नाश्त्याचे अन्नदाते श्री भाऊसाहेब गोरे, दुपारचे अन्नदाते श्री राजेंद्र जनार्दन फसाटे आणि सायंकाळचे अन्नदाते होते श्री गणेश जिजा पाटील फसाटे आणि श्री अनिल जिजा पाटील फसाटे. आणि आजच्या सकाळचे अन्नदाते आहेत श्री राजेंद्र फसाटे पोस्टमॅन आणि श्री सुदाम फसाटे. आणि महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्रीमती ज्योती आदिश अजित भोगे, डॉक्टर प्राजक्ता अनुराग वाघमारे, कुमारी सायली अजित भोगे आणि श्री अनुराग पाटील वाघमारे. या सर्व अन्नदात्यांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. सर्व अन्नदात्यांकरता एकदा टाळी वाजवा मोठी प्रेमाने. हे बघा, क्षेत्रामध्ये इतरत्र जर आपण अनेक ब्राह्मण जेव घातले तर क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लागतं. आणि क्षेत्रामध्ये 1000 ब्राह्मण जेव घातले आणि एक जर वारकरी जेव घातला ना तर एका वारकऱ्याचं पुण्य तेवढ्या ब्राह्मण जेव घातल्याचं मिळतंय. एवढे तुम्ही वारकरी या ठिकाणी जेव घालताय, लाखोच्या संख्येनं ब्राह्मण भोजनाचं पुण्य तुम्हाला मिळतंय. त्याचबरोबर श्री वसंत पाटील फसाटे यांनी तर या संस्थांना एक महत्त्वाचं सहकार्य केलंय. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा चालू आहे. काही दिवस मंडप होता, असाच महाराजांवरती, आमच्या गजानन महाराजांवरती प्रेम करणारी सर्व काही मंडळी यांच्या माध्यमातून छत्रछाया झाली. आणि मग सप्ताह सुरू करायचा प्रश्न आला की बुवा माईक साऊंड सिस्टम, तेवढीच आणण्यापेक्षा ते आपण नवीनच संस्थांना आणू. त्या सिस्टमसाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते हरिभक्तीपरायण वसंत पाटील फसाटे यांनी सिस्टमसाठी 15,000 रुपये, बरोबर ना, 15,000 रुपये या ठिकाणी दिलेले. सर्वांनी त्यांच्याकरता एक टाळी वाजवा. उत्तर अनेक दात्यांना या ठिकाणी अशी भगवंताने सद्बुद्धी द्यावी आणि सर्वांच्या सहकार्याने. तर बघा, हे जे कार्य आहे या कार्याला सर्वांचं सहकार्य लागतंय. मला सांगा, मी काय कोणाचं वर्णन करत नाही, पण ज्या वेळेला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी निर्णय केला की राम मंदिर बांधायचंय, मग त्यांच्याकडे पैसा कमी असेल का? नाही. पण तरी सुद्धा देशातून त्यांनी गावागावातून गल्ली गल्लीतून घराघरातून 1-1 रुपया गोळा केला मंदिराकरता. का? कारण ज्या वेळेला आपलं काहीतरी त्या संस्थांना त्या मंदिराला जाते का, त्यावेळेला आपलं पण आपल्याला निर्माण होत आहे. म्हणून इथं तर या ठिकाणी भविष्यामध्ये बाबांच्या आशीर्वादानं, बाबांच्या कृपेने, आमच्या हरिभक्तीपरायण गजानन महाराजांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य दिव्य देवस्थान होईलच. पण कुठेतरी आपल्यालाही एक अनुभूती व्हावी की इथं हे देवस्थान माझं आहे, म्हणून माझं आहे आणि हे माझं राहावं, याकरता आपणही मोठ्या दृढ अंतकरणातून या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. तन मन तनो मनो जीवे चरणाशी लागावे, या प्रकारे आपण सर्वांनी सेवा करा. त्याचबरोबर करत आहात, ज्यांनी प्रत्यक्ष कोणी अप्रत्यक्ष या ठिकाणी दान दिलं असेल पण येता आलं नाही, असे जे कोणी असतील त्या सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो. त्याचबरोबर या साधनेच्या माध्यमातून उपस्थित असणारी सर्व ही वारकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो आणि बाबांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. नवनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. बघा, ही सर्व जी सेवा आहे ती बाबांच्या चरणावरती आहे. का? कारण आम्हासारखे अनाथ
जे काही दगड आहेत या दगडांना मूर्ती पण ज्यांनी बनवले त्या आम्हा सर्वांचे शिल्पकार ते म्हणजे बाबा आहेत. हो आज या ठिकाणी या जंगलामध्ये जर ही वास्तू नसती तर इथं कोणीतरी आलं असतं का? रोडनं वाहनं जर चालली असती तर लगविलं सुद्धा इथं थांबलं नसतं कोणी. पण बाबांच्या कृपेने बाबांच्या आशीर्वादाने या वास्तूला दैवत्व प्राप्त झालं. भविष्यामध्ये तीर्थक्षेत्र होईल एवढी ताकद निर्माण झाली ती केवळ आणि केवळ बाबांच्या कृपा आणि आशीर्वादामुळे. म्हणून ही जी काही सर्व आम्हा शिष्यमंडळींचा आधार म्हणजे बाबा आहेत. म्हणून बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल होतो तिघाची वरे तुम्ही वारे दोन्हीकडे मुखवा पसरून तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून कामने हाते दुखावी तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून कंठी धरला कृष्णमणी आवाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम रूपा दाखवला वाटो एकामिका वैष्णविका तुका मने भूमंडळी आम्ही देव तुकाराम बोलले करो वेळी वाकुळी श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ऐका आता या ठिकाणी होम आवड होईल आणि होम आवड झाल्याच्या नंतर आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद होईल. कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही सर्वांना विनंती. लगेचच त्या ठिकाणी होम हवनाची तयारी सर्वांनी करायची. चला. आणि वंशीकर भजनी मंडळी यांना विनंती त्यांनी तुमच्याकडे काय मंगलानां च मंगलं दैवतं दैवतानां च भूतानां व्यापिता स्वाहा भूतानि भवन्त्यादि वारमेस्मिन् च प्रणयान्ति पुनरैवक्षयै स्वाहा भूपति विष्णोर्नाम सहस्रमे समपाभयापं स्वाहा विष्णुरचितकारो परमात्मा च मुक्तानां परमागति अभय गुरु साक्षी श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः स्वाहा विक्रमी मेधावी विक्रम क्रमा अरुतमो आदर्श प्रदत्त कृतिरात्मा आत्मा सर्वयोग विश्वनाथ स्वाहा सत्य समात्मा समित स्वाहा पुंडलीकाक्ष वृषकर्मा वृषाकपते स्वाहा गुरुवंशरात्मा स्वाहा स्वक्षेनो जनार्दना वेदो वेद विदरंगो वेदांगो वेद कवि स्वाहा शमशमरा विष्णुरा वर्णो वर्णना शरीर दर्शन सागर स्वाहा तुलो गुरु आदि महेंद्रो
तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा लाटला मेघ तुमचा गळा मस्तकी चंदनाचा टिळा देऊनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्याला भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन धन्य आज दिन
झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावती झाली पापा तापा तुटे दैन्य गेले उठावती धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन